नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन इले। तर आज मी तुमका ओल्या काजूगरापासून उसळ कशी बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर ही उसळ तुम्ही कधी खाल्लात नाही ना? तर ही रेसिपी आत्ताच करून बघा। आणि ही काजूची उसळ बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, झाडावरचे ताजे ताजे काजी काढून आणलंय। आता हे काजी कापून मी याचे गर काढून घेते। आता होय बघा, चुलीवर एक मी कढई ठेवलंय। कढई चांगली तापली का त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घ्यायचा। तेल चांगलं गरम झाला का त्याच्यात मी मस्त असो हिरवगार कढीपत्ता टाकून घेतोय। आणि त्याच्यात मी 4 ते 5 बारीक केलेली लसूण टाकून घेते। आता त्याच्यात मी टाकतेले एक बारीक चिरलेलो कांदो। आता ह्यो मी कांदो 2 मिनिटं चांगलं भाजून घेते। आता त्याच्यात मी टाकतेले 2 चमचे मालवणी मसालो। तुमच्याकडे मालवणी मसालो नसत तर तुम्ही घरगुती मसालो वापरलात तरी चालत। आता टाकते पाव चमचा हळद आणि ह्या मी एकदा मिक्स करून घेते। ह्या मिक्स करताना लक्षात ठेवा, जर तुम्ही ही भाजी गॅसवर बनवत असाल कधी पण तेलात मसाले टाकताना गॅस एकदम बारीक करायचे आणि मगच मसाले टाकायचे, नाहीतर काय होतात हे मसाले करपतात आणि मग भाजीची चव निघून जाते। आता ह्याच्यात मी टाकून घेते शेंग, बटाटे आणि वांगे। ह्याचे मी तुकडे केले आणि हे आता मसाल्यात टाकून घेते। आता आपण हे भाजी मसाल्यात परतून घेऊया। अशी भाजी मसाल्यात पलटल्यामुळे आपल्या भाजीत चांगली चव येता, म्हणून आपण हे भाजी 5 मिनिटं मसाल्यात परतवून घ्यायची। आता ह्याच्यात मी टाकते मालवणी वाटप। जर तुमका मालवणी वाटप कसा बनवतात तर माहीत नसत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही मालवणी वाटप कसा बनवतात ता तुम्ही बघू शकता। आता हे मी कढईत पाणी ओतून घेते। आता ह्या मिक्स करून घ्यायचा। हे बघा, हे जरासं पाणी कमी पडला म्हणून मी अजून थोडा पाणी ओतून घेते। त्या पाण्यात आपली भाजी शिजाक होय तसं आपण पाणी ओतून घ्यायचा। आता ह्याच्यात मी टाकतले चवीनुसार मीठ। आता ही भाजी पूर्ण अशी शिजून घ्यायची ना, हे का एक उकळी काढून घेऊया। होय बघा, भाजी एक उकळी इल्या। आता मी ह्याच्यात मस्त असे ओले काजूचे गर टाकून घेते बघा, म्हणजे ते पण चांगले शिजतील। आता ही उसळ एकदा मिक्स करून घ्यायची। होय, उसळ आपली चांगली शिजत इल्या। होय बघा, पाणी पण थोडासा कमी झाला। होय बघायचा बटाटी शिजल्या की नाही ती। होय, मस्त अशी उसळ तयार असा। आता ह्याच्यात मी टाकते मस्त अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर। तर होय तयार असा आपली ओल्या काजूगराची उसळ। तर ही उसळ तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।